नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आय डी कार्डचा एक व्हिडिओ टाकला होता आणि तो पूर्ण 35 मिनिटाचा झाला होता. तर 35 मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे काहीतरी असणार आहे त्यात. कारण त्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही आय डी कार्ड कसं बनवू शकता. जे काही तुम्हाला बॅकग्राऊंडला प्रॉब्लेम येत होते ते पण मी तुम्हाला तिथं सांगितले होते. एक काहीतरी ट्रिक सांगितली होती. तुम्ही सॉलिड कलरवर कसं काम करू शकता काय. तर जे आपले रेग्युलर आहे, ज्यांना शिकायचे त्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिलाय. पण खूप जणांनी मला WhatsAppला आणि Instaला मेसेज केलाय पासवर्डसाठी. कारण त्यांना फक्त मटेरियल पाहिजे होतं. तर मी एकच सांगणार आहे, तुम्हाला जर कन्सेप्ट जमत नाही ना, तर पहिलं तुम्ही पी-एच-डी फाईल वापरायचं बंद करून टाका. आणि मी तुम्हाला इथं शिकवतोय, म्हणजे काहीतरी सांगतोय तुम्हाला, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला सांगत असतो. ते सांगितल्यानंतर मी तुम्हाला पी-एच-डी फाईल देत असतो. कारण तुम्ही ती पी-एच-डी फाईल ओपन करून बघू शकता मी काय-काय केलंय आणि तसं ट्राय करू शकता. त्यासाठी मी देत असतो. तर एवढंच सांगणार आहे आणि इथून पुढं आपण पासवर्ड पण एकच स्टेपमध्ये टाकणार आहे आणि व्हिडिओ पण पूर्ण डिटेलमध्ये बनवणार आहे. फक्त पासवर्डसाठी मेसेज करू नका. व्हिडिओमध्येच पासवर्ड असणार आहे 100%. कारण मी तो स्वतः टाकत असतो आणि व्हिडिओ मी स्वतः बघतो. 35 मिनिटाचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याला एडिट करणं, परत त्याला जिथं-जिथं चुकलंय ते कट करून एडिट करणं खूप टाईम जातो. मी तुमच्यासाठीच करतोय. त्यामुळे सहकार्य करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला. तुमच्यासाठीच बनवतोय. नाहीतर मी पण ट्रॅक करून किंवा असं लय पद्धत आहे शिकवण्याची. मला फक्त टाकायचं म्हणून टाकायचं नाही. मी काहीतरी करतोय तुमच्यासाठीच. तर एवढंच सांगणार आहे. बाकी आजचा व्हिडिओ पण पूर्ण डिटेलमध्येच आहे. मला एक डी-एम आला होता, की असा ओव्हरले बॉक्सचा इफेक्ट कसा द्यायचा. तर ते आज आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. तर चला मग. तर फोटोशॉप ओपन करून घेतो. इथे एक मी बॅकग्राऊंड क्रिएट केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे बॅकग्राऊंड क्रिएट झालेलं आहे इथं. आणि बॅकग्राऊंड तुम्हाला इथं दिसत नाही मी काय यूज केलेलं आहे. तर तुम्हाला मला एवढं हेच सांगायचं आहे, की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बॅकग्राऊंड कसं क्रिएट केलं, काय कसं ते सांगत असतो. नाहीतर मी असं बॅकग्राऊंड सेव्ह करून तुम्हाला ड्रॅग करून सांगितलं तरी तुम्हाला पी-एच-डी फाईल भेटली बस झालं. पण हे बनवणं कसं, करणार कसं त्यावर मी तुम्हाला सांगत असतो प्रत्येक वेळी. इथं तुम्ही बघू शकता मी दाखवतो ओपन करून तुम्हाला. हे बघा. एवढे काय-काय बॅकग्राऊंड यूज करून मी हे बॅकग्राऊंड क्रिएट केले. फक्त एक व्हिडिओसाठी केलेलं आहे. या बॅकग्राऊंड आपण कोणती डिझाइन बनवणार नाही आता. तर मी तुम्हाला एक बॉक्स टाइपचं काहीतरी इफेक्ट आहे तो सांगतो. आणि इथे एक मी फोटो घेतलेला मित्राचा आर-जी ग्राफिक्स. तुम्ही ओळखत असाल याला. तर हा एक फोटो घेतलेला मी आता सध्या तरी आणि इथं हे बॅकग्राऊंड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण जे बॉक्समध्ये फोटो टाकतो वर असं, खाली असं. खाली पण बॉक्समध्ये फोटो टाकतो. खूप जण व्हाईट कलर, येलो टाइपचा कलर घेतात. कधी-कधी ग्रेडियंट कलर पण यूज करत चला. पण तुम्ही ग्रेडियंट कलर यूज केलं की तुमचा फोटो गायब होऊन जातो. आणि काय-काय ट्रेंडिंगला ओव्हरले इफेक्ट चालू आहे बॉक्समधले. फोटो हायलाइट होतो आणि बॅकग्राऊंडला ओव्हरले बॉक्स दिसतो. ते कसं करायचं ते सांगणार आहे. आणि पहिलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फोटो बॉक्सचा टाकायच्या अगोदर तुम्हाला नाही का फोटोला कॅमेरा फिल्टर मारून घ्यायचा आहे. तुम्हाला काय मारता येईल तो मारून घ्या. जसं तुम्हाला ॲडजस्ट करता येईल कॉन्ट्रास्ट वगैरे नाही का. आता मी काही मारणार नाही कारण तर फोटोला आधीच एडिट फोटो येतो. म्हणजे काय मी जास्त मारत नाही, फक्त तुम्हाला सांगितलंय. त्या फोटोला मी काय करतोय कॉपी करतोय आणि इथे एक रेक्टँग्युलर टूल्स आहे. त्याने इथे एक असा शेप क्रिएट करतोय. असा बॉक्स टाइप. तर तुम्हाला असा बॉक्स टाइप क्रिएट करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला लागेल तसं तुम्ही क्रिएट करून घ्या. असा. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला फोटो टाकायचा आहे. त्यासाठी मी 2 फोटो कॉपी केलेला आहे आणि हा इकडे येऊन कंट्रोल व्ही करून पेस्ट करतोय. आता फोटो टाकल्यानंतर आपली फोटोची साईज खूप आहे. तर ह्याची साईज कमी करण्यासाठी आपल्याला कंट्रोल टी करायचं आहे. कंट्रोल टी केल्यानंतर तुम्हाला ह्याची साईज कमी करायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपण फोटोची साईज अशी कमी करतोय. पण कधी-कधी आपल्या इथं अनटिक असेल ना, तर तुम्ही बघू शकता आपल्या फोटोची साईज प्रॉपर कट होणार नाही. तुम्ही कसं बी वाढा, कुठून पण वाढा. ते पूर्ण असं ताणलं जाणार आहे. त्यासाठी इथं तुम्हाला क्लिक पाहिजे. त्यासाठी इथं क्लिक आहे का नाही हे आधी बघा आणि त्यानंतर कंट्रोल टी केल्यानंतर तुम्ही अशी साईज कमी करून घ्यायची आणि तुम्हाला असा फोटो लावून घ्यायचा आहे. त्यानंतर फोटोला असं झूम करून घ्यायचे तुम्हाला. तुम्ही कंट्रोल प्लसने बी झूम करू शकता किंवा मग तुम्ही झेड दाबून लेफ्ट क्लिक दाबून बी असं झूम करू शकता. तर हा फोटो आहे आपला आणि झूम करून मी बघतोय कारण आपल्याला बॉक्सच्या वर एवढा फोटो बाहेर पाहिजे. तो मी लावून घेतलेला आहे. आता हे लावून घेतलेलं आहे आणि बॉक्समध्ये मी फोटो
Alt दाबून असं टाकू शकतो. म्हणजे खूप जण काय करतात, तर तुम्ही असं राईट क्लिक करून बी क्रिएट क्लिपिंग मास्क करू शकता. फोटो तुमचा आतमध्ये जाणार आहे किंवा मग तुम्ही नाही का डायरेक्ट Alt दाबून बी असं फोटो आतमध्ये टाकू शकता. आणि फोटो आतमध्ये टाकल्यानंतर ह्याच फोटोची, हा जो फोटो आहे आपला, हा आतमध्ये गेलेला आहे आता Alt दाबून किंवा मग तुम्ही राईट क्लिक करून आतमध्ये टाकू शकता बॉक्समध्ये. ह्या फोटोची तुम्ही कंट्रोल J करून डुप्लिकेट घेऊन ह्याला जर तुम्ही असं मास्क केलं ना, तर काहीच होणार नाही. मग तुम्हाला परत कंट्रोल I करावं लागेल. त्यानंतर तुमचा फोटो गायब होऊन जाईल पूर्ण, म्हणजे मास्क होऊन जाईल. आता इथं ब्लॅक कलर आहे ना, तर इथं तुम्हाला व्हाईट कलर घ्यायचा आहे पूर्ण. जर तुमचा इथं दुसरा कलर असेल ना, तो वर्क नाही करणार आहे. आणि हे रिसेट करण्यासाठी तुम्हाला डी प्रेस करावं लागेल कीबोर्डवर. त्यानंतर इथं तुमचा कलर रिसेट होईल. त्यानंतर तिथून तुम्ही काय करायचं, एक ब्रश घ्यायचा. तर आपण प्रत्येक वेळी सॉफ्ट ब्रश घेतो, हार्डनेस 0 ठेवतो. पण ह्यावेळेस तुम्हाला नाही का हार्डनेस पूर्ण 100% पाहिजे आणि ब्रशची साईज अशी वाढून तुम्ही इथं ब्रश मारू शकता. तर तुम्ही बघू शकता आपला फोटो बॉक्सच्या बाहेर आलेला आहे. तर हा फोटो वेगळा आहे आणि हा वरती आलेला फोटो वेगळा आहे, कारण आपण मास्क करून नाही का जेवढं पाहिजे तेवढं घेतलेलं इथं. तर तुम्ही असं करतात, खूप जण असेच करतात. पण जर तुम्ही ह्या बॉक्सला ओव्हरले द्यायला गेले ना, तर तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम येतोय. किंवा तुम्ही जर ह्याला, आता मी परत नॉर्मल करतो, परत तुम्ही जर इथं ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ग्रेडियंट द्यायला गेले ना, तरी तुमचं ग्रेडियंट लागणार आहे, पण तुमचा फोटो पूर्ण गायब होणार आहे बॉक्समधला. तर यासाठी काय करायचं, तर ते बघूया आपण आता. आता हे जर तुम्हाला समजलंच आहे कसं करायचं, ह्याला मी काय करतो, बॉक्सपर्यंत सगळ्यात वरच्या लेअरला सिलेक्ट करतो, जे आपण हेड बाहेर काढले ते त्याला. आणि जे बॉक्स आहे त्याला शिफ्ट दाबून पिन मारून घेतो असं. म्हणजे कसं आपण ड्रॅग करू शकतो सगळीकडे पाहिजे तिथं. आता ह्या फोटोचं झालं तुम्हाला माहीत असेल. आता आपण ओव्हरले कसं द्यायचं ते बघू. परत मी एक असं शेप क्रिएट करतोय बॉक्स टाईप. आणि आता आपण परत इथून फोटो कॉपी करतोय असं कंट्रोल C ने आणि इकडून कंट्रोल V करून पेस्ट केला फोटोला. तर आता आपल्याला परत तेच करायचे, कंट्रोल T ने जी साईज कमी करून घ्यायची अशी. आणि जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढं आपण असं बाहेर काढायचं डोकं. तर एवढं झालं. तर आता काय करायचं, आपल्याला लगेच मास्क करायचं नाही. तर आपल्याला लगेच जे Alt दाबून आपण मास्क करतो ना, ते करायचं नाही. तर ह्याची डुप्लिकेट करून घ्यायची लगेच. आता मी तुम्हाला सांगतो, हा आपला 1 नंबरचा फोटो आहे आणि ही डुप्लिकेट आहे 2. कॉपी म्हणतो मी ह्याला, कॉपी. तर दोन्ही फोटो एकच आहे आणि एकच अँगलला मी साईज कमी जास्त केलेली नाही, तुम्ही बघू शकता. हा पहिला फोटो आहे आपला आणि हा दुसरा फोटो आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला बॉक्स आहे ना सगळ्यात खालचा, त्याला तुम्हाला कंट्रोल दाबून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर हा वाला बॉक्स आपल्याला सिलेक्ट करायचा, हा वाला. तर कंट्रोल दाबून तुम्हाला असं सिलेक्शन करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं सिलेक्शन झालेलं आहे. तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा फोटो आहे ना 1 नंबरचा, बॉक्सच्या वरचा 1 नंबरचा, त्याला तुम्हाला असं इथं मास्क करायचं आहे. तर मास्क झालेले पण तुम्हाला ते आता दिसत नाही. आता तुम्ही काय करा, जो वरचा फोटो आहे ना तो हाईड करून बघा. तुम्हाला वाटेल तुमचा फोटो बॉक्समध्ये गेलेला आहे, पण तो बॉक्समध्ये गेलेला नाही. त्याने काय केलेलं आहे, बॉक्सची जी साईज आहे, आपण जो सिलेक्शन केलं होतं कंट्रोल दाबून, तो सिलेक्शन करून जो आपला फोटोला नाही का कट केलेलं आहे सगळं. बघू शकता तुम्ही, सगळं कट झालेलं आहे. तर आता कट झालेला फोटो आहे आपला. आणि जो आपला वरचा फोटो आहे त्याला परत आणू आपण. आणि जसं आपण इथं डोकं बाहेर काढलं होतं मास्क करून कंट्रोल I केलं, किंवा मग तुम्हाला हे डिलीट करतो मी आता, तर तुम्हाला Alt दाबून मास्क करायचे तरी तुमचं होणार आहे वर. तुम्हाला जर लयच असं म्हणजे अवघड वाटत असेल ना, तर पहिलं मास्क करा, त्यानंतर कंट्रोल I करा, म्हणजे तुमचा फोटो गायब होईल. त्यानंतर इथं ब्रश घ्यायचा आहे तुम्हाला, हार्डनेस पूर्ण 100% वाढून घ्यायचे आणि असं वरती मारायचं आहे. तसं वरती मारायचं आहे. तुम्हाला इकडे खाली नाही मारायचा ना, तिथं तुमचा हात पण बाहेर येईल. फक्त वरच्यावर मारायचा एवढा, कानाच्या वर. तर असं झालं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, आता तिन्ही बॉक्सला सिलेक्ट करायचे मागच्या आणि पिन मारून घ्यायचं. म्हणजे आपण फोटो असा इकडे तिकडे घेऊन जाऊ शकतो. आता तुम्ही मला म्हणशाल की इकडचा फोटो बी सेम आहे, इकडचा फोटो बी सेम आहे. पण इकडच्या फोटोला आपण जर ओव्हरले केलं ना, तर आपला फोटो पूर्ण बिघडतोय. पण इकडच्या फोटोला जर आपण ओव्हरले केलं ना, तर बघू शकता तुम्ही आपला फोटो आहे तसाच आहे,
फक्त आपलं बॉक्स ओव्हरले झालेलं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही कोणता पण कलर घेऊ शकता. असा हे बघा, असा कलर चेंज करू शकता आणि आपल्या फोटोला काहीच फरक पडणार नाही. किंवा मग तुम्ही, आता मी याला परत नॉर्मल करतो आणि इथून ग्रेडियंट कलर घेऊन दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा, ग्रेडियंट कलरमध्ये पण मी पाहिजे ते कलर घेऊ शकतो. असे स्ट्रोक पण ॲड करू शकतो. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲड करा. आणि हे जे आपण शेप घेतलेत हवाला, तर आपण हा जो बॉक्स क्रिएट केलाय ना, ह्याच्यामध्ये आपण टेक्स्चर पण ॲड करू शकतो. मी तुम्हाला टेक्स्चर पण ॲड करून दाखवतो. समजा आता माझ्याकडे टेक्स्चर आहे, हे मी अल्ट दाबून मास्क करतो खालच्या ह्याच्यात. हे बघा, असं टेक्स्चर पण मी ॲड करू शकतो. मी फक्त तुम्हाला सांगतोय, तुम्ही असं टेक्स्चर वगैरे ॲड करू शकता म्हणजे. किंवा मग ह्याचा कलर चेंज करू शकता पाहिजे तो, त्याला ओव्हरले पण देऊ शकता. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं. तर हाच एकाने मला विचारलं होतं की कसं इफेक्ट द्यायचा ओव्हरले बॉक्समध्ये, फोटोला प्रॉब्लेम येतोय असा. तर तुम्हाला समजलं असेल कसं करायचं. मी आज पूर्ण सांगितले. तुम्ही 1-2 वेळा प्रॅक्टिस करा, तुम्हाला समजेल. तर तुम्हाला खूपच अवघड वाटत असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो काय केलं मी नेमकं. तर आपण फक्त एक शेप क्रिएट केला होता बॉक्स टाईपचा आणि त्यावर एक फोटो ठेवला होता आणि त्याला फक्त आपण कंट्रोलने सिलेक्शन करून त्या फोटोचं साईडचं मास्क करून म्हणजे इरेज करून टाकलं होतं. तर मास्किंग काय आहे, आपण फक्त इरेज करू शकतो, आणू शकतो. म्हणजे हा बॉक्स आहे, ह्या बॉक्सला मी असं मास्किंग केलं, तर ह्याला मी असं रिमूव्ह बी करू शकतो. तिथं व्हाईट कलर आहे ना, तिथं ब्लॅक पाहिजे, असं रिमूव्ह पण करू शकतो आणि इथं परत व्हाईट कलर आणून परत असं आणू बी शकतो. तसंच इथं मी फोटोला केलं होतं. खूप जणांना माहिती असेल मास्किंग काय आहे. बाकी व्हिडिओमध्ये काय सांगितले, कसं सांगितले, तुम्ही व्हिडिओ बघत करा म्हणजे तुम्हाला समजेल. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि इथून पुढचे व्हिडिओ ना आपले डिटेलमध्येच येणार आहे. म्हणजे ज्याला वाटतं काहीतरी शिकावं त्याने पूर्ण बघा, कारण मी पूर्ण जेवढं होईल माझ्याकडनं तेवढं मी तुम्हाला सांगत जाईन. आणि ज्यांना फक्त मटेरियल पाहिजे ना, तर त्यांना मटेरियल पण भेटणार, पण व्हिडिओमध्ये पासवर्ड एक स्टेपमध्ये. आणि तुम्हाला पासवर्ड पण भेटणार 100%. आणि पासवर्ड नाही असं काय नाही. पासवर्ड मी म्हणजे कशासाठी टाकतोय, तर खूप जण लिंक फॉरवर्ड वगैरे करते तिकडे इकडे, त्यासाठी मी टाकतोय. आणि मी जे काय यूज करतोय PhD वगैरे ते पण मी तुम्हाला देत असतो. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.